बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी त्यांचे संबंध फार चांगले नव्हते। हसीना यांनी युनुस आणि ग्रामीण बँकेच्या मायक्रो फायनान्स पद्धतीवर जाहीरपणे टीका केली आहे। हसीना यांनी एकदा युनुस यांचा उल्लेख गरिबांचे रक्त शोषणारा असा सुद्धा केला होता। मोहम्मद युनुसचे भारतविरोधी विचार हे चिंतेचे कारण ठरू शकतात आणि याच भारतविरोधी विचार असणाऱ्या युनुस यांचे कौतुक पवारांनी केले। दरम्यान कोण आहेत मोहम्मद युनुस पाहूयात। मोहम्मद युनुस यांचा जन्म 28 जून 1940 रोजी बांगलादेशातील चितगाव येथे झाला। एका श्रीमंत कुटुंबात ते वाढले। त्यांचे वडील सोनार होते। युनुस यांनी फुलब्राइट शिष्यवृत्तीवर अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेतलं। तिथे त्यांनी अर्थशास्त्रात PhD ची पदवी प्राप्त केली। युनुस 1971 मध्ये देशाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते बांगलादेशामध्ये परतले। गरिबांसाठी युनुस यांनी ग्रामीण बँकेची सुरुवात केली। त्यांच्या याच प्रयोगामुळे त्यांना 2006 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं। अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले। याच ग्रामीण बँकेसंदर्भात त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप सुद्धा करण्यात आले।